श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजचा ताईचा अनुभव ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांची अनुभव असेल. तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा. आपण नक्की आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगूया. तर ही गोष्ट जी आहे ती जुलै महिन्यामध्ये घडलेली ताई सांगते गोष्ट आहे. वॅकेशनचा पिरियड होता आणि जे ताई आहे त्यांना सेवा दिलेली मठातून आणि प्रॉब्लेम आल्यामुळे ताईंनी ती सेवा केली नाही. थोड्या दिवसांनी करू असा विचार केला आणि काही गोष्टीमुळे ते जे सेवा होते ते विसरून गेल्या. त्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये सतत त्यांना नॅगेटिव्हिटी विचारायचा नेगेटिव्ह की आत्महत्या करावा आणि ह्या सगळी गोष्टी ते फील करत होत्या. त्यानंतर त्यांना जे त्यांची मैत्रीण होती ते भेटले. त्यांनी विचारलं की तुम्ही मठात गेलेले स्वामी महाराजांच्या आणि तुम्हाला जी सेवा दिलेली ती तुमची पूर्ण झाली का? तर ते ताई नाही बोलायला लागले की नाही गं, काय अडचणी आलेल्या त्यामुळे झाली नाही आणि मी विसरले. त्यानंतर ते ताई बोलले चालू कर तू सेवा, काहीच होणार नाही. आणि ताईने पुन्हा सुरुवात केली सेवा करायची आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे सतत नेगेटिव्ह विचार येत होते ते कुठे ना कुठे हळूहळू पॉझिटिव्ह विचार करायला लागले आणि स्वामी महाराजांच्या कृपेने सध्या ते आता व्यवस्थित आहे. आणि त्यांचा जे अनुभव आहे तो खूप खतरनाक होता, कारण त्यांची जी मानसिक स्थिती होती ती खूप म्हणजे खराब झालेली ह्या सगळ्या गोष्टींनी. कारण त्यांच्या संगती एक पर्सनली असा अनुभव घडलेला आणि त्या अनुभवामध्ये ते गुंतत चाललेले. कुठं ना कुठं त्यांच्या डोक्यामध्ये सतत स्वतःला संपवून टाकायचा असाच विचार येत होता. पण अचानकच त्यांची मैत्रीण जे 10 वर्षा अगोदर भेटलेली ती अचानकच तिला भेटते आणि त्यांना सांगते स्वामी महाराजांची सेवा करायला. आणि ते जे ताई आहे ते सुद्धा मठात जातात, सेवा घेतात, पण अडचणीमुळे झाले नाही. आणि पुन्हा परत त्याच ताई त्यांना भेटतात आणि त्यांना परत रिमाइंड करतात की तुम्ही केली का सेवा. तेव्हा ताई पुन्हा सुरुवात करते सेवेला आणि त्यांचं आता सगळं ठीकठाक चाललेलं आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपल्या डोक्यामध्ये नॅगेटिव्ह विचार आपण करतो आणि आपण रागाच्या भारात आणि टेन्शनमध्ये काही असं पाऊल उचलतो, जे पाऊल आपण उचलल्यावर आपल्यावर तर काही इफेक्ट होणार नाही, पण आपले जे फॅमिली मेंबर आहे त्यांना खूप काही फेस करायला लागतं. खूप लोकांना उत्तर द्यायला लागतं आणि खूप म्हणजे तुमचीसुद्धा बदनामी होती. तर अशा गोष्टी करायच्या अगोदर तुम्हाला असं कधीही फील झालं की आता सगळं संपले, आता काहीतरी करून घ्यावा, त्या टायमिंगला फक्त आणि फक्त महाराजांचं नाव स्मरण करायचं चालू करा. तुम्ही मठात जाऊन 2-2, 3-3 तास बसा, महाराजांसंगती भांडा, माझ्या संगतीत असं का होतंय. सगळ्या गोष्टी तुम्हाला महाराज ह्या गोष्टींमधून तुम्हाला बाहेर काढतील आणि सगळ्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर देतील. पण स्वामी महाराजांची सेवा करायला चुकू नका. जेवढं होईल तेवढी नित्यसेवा करा. फक्त तुम्ही स्वामी महाराजांचं मुखात नाव जरी घेतलं ना तरी महाराजचा आशीर्वाद आपल्या मागे आहेच. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि कधी असं घडलं तर हे नक्की करा तुम्ही, महाराज तुम्हाला एकटं पडून देणार नाही. आपले आई आणि बाबा सारखं आपल्याला लाड करीतात, लाड लढवितात. तर ह्या गोष्टी असा कधी विचार आला करू नये. तर आजचा अनुभव या प्रकारे ताई सांगते घडलेला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.